हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशनचे क्वेश्चन्स बघत आहे, जे LDC UDC डेप्युटी मॅनेजमेंट क्लर्कसाठी तुम्हाला कामात येणार आहे. ठीक आहे. याच्या आधी पण आपण 24 व्हिडिओज बघितले. ज्यांनीपर्यंत आता ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या. चॅनलच्या प्लेलिस्टवर सर्वच व्हिडिओज तुम्हाला मिळून जाणार. सर्व बेसिक टू ॲडव्हान्सचे कन्सेप्टसुद्धा मिळून जाणार आणि टॉपिक वाईज MCQ सर्वच अकाउंटचे जितके पण क्वेश्चन्स, टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत, त्या सर्वांचे व्हिडिओज तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टवर मिळून जाणार. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तेव्हाच मला कळणार की मी तुमच्यासाठी आणखी इम्पॉर्टंट प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बनवू शकणार. तर चला चालू करूया आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे क्वेश्चन्स. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन फॉर कॉम्प्युटेशन ऑफ बिझनेस इन्कम. खालीलपैकी कोणता खर्च व्यवसाय उत्पन्नाच्या गणनेत वजावट म्हणून मान्य नाही. तर आन्सर आहे सेकंड, अँटिसिपेटेड फ्युचर लॉस. अपेक्षित भविष्यकालीन तोटा इज नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन फॉर कॉम्प्युटेशन ऑफ बिझनेस इन्कम. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, द प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दॅट कॅन बी अमोरटाइज अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हॅज टू बी रिस्ट्रिक्टेड टू डॅश ऑफ द कॉस्ट बजेट. बघा, 1961च्या आयकर कायद्यानुसार प्रारंभिक खर्च किती टक्क्यापर्यंत वजावट म्हणून ॲमोरटाइज करता येतो. आन्सर आहे सेकंड, 5%. नेक्स्ट, थर्ड, एक्सपेंडिचर ऑन प्रमोशन ऑफ फॅमिली प्लॅनिंग इज अन अलाउन्स ॲज अ डिडक्शन अंडर सेक्शन 36(1)(9) इन केस ऑफ. बघा, कुटुंब नियोजनासाठी केलेला खर्च कलम 36(1)(9) अंतर्गत वजावट करून म्हणून कोणासाठी मान्य आहे. तर आन्सर आहे थर्ड, कंपनीसाठी. नेक्स्ट, फोर्थ, in case of loss, partnership firm may be claimed deduction in respect of remuneration to partner to the extent of. तोटा झाल्यास भागीदारी संस्थेला भागीदाराला दिलेल्या मोबदल्यात किती वजावट मिळू शकते. तर बघा, आन्सर आहे सेकंड, 1,50,000 और ॲक्च्युअल विच एवर इज लोअर. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, under section 54, capital gain will be allowed as an exception if house property under transfer is held for. कलम 54 नुसार भांडवली नफा करमुक्त होतो जर मालमत्ता खालीलपैकी कालावधी ठेवलेली असेल तर. आन्सर आहे सेकंड, 24 मंथ्स, 24 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी. नेक्स्ट, 6, पर्सनल इफेक्ट डू नॉट कव्हर द फॉलोइंग. वैयक्तिक वापरातील वस्तू खालीलपैकी कोणत्या वस्तूचा समावेश करत नाही. तर बघा, ज्वेलरी, व्हेकल अँड मशिनरी, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. दागिने, वाहने, यंत्रे इज नॉट अंडर पर्सनल इफेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, 7, प्रॉफिट ऑन सेल ऑफ रुरल ॲग्रिकल्चर लँड इज. ठीक आहे. गावातील शेती जमिनीच्या विक्रीवर नफा जो असतो तो काय असतो, नॉट टॅक्सेबल असतो, करमुक्त असतो. ठीक आहे. नेक्स्ट, 8, द प्रोव्हिजन फॉर टॅक्स इज शोन अंडर द हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट. निर्मित अंतिम खात्यामध्ये कराची तरतूद कोणत्या खात्यात दाखवली जाते. आन्सर आहे थर्ड, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा खाते. नेक्स्ट, 9, वाईल कम्प्युटिंग टॅक्सेबल इंटरेस्ट ऑन डिले कंपन्सेशन अ स्टँडर्ड डिडक्शन इज अलाउड ॲट. बघा, उशिरा मिळालेल्या नुकसान भरपाईवरील व्याजाच्या करासाठी किती टक्के वजावट दिली जाते. आन्सर आहे थर्ड, 50%. तसंच बघा, रिव्हिजन बेस्ड MCQ PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण हे PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. त्याची प्राईस आहे 200 रुपीज. त्याच्यामध्ये 3500 MCQs सॉल्व केलेले. तर बघा, 10th आहे, द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 56(2)(x) मीन्स 10 इज ॲप्लिकेबल ऑन. कलम 56(2)(10) कोणावर लागू होते. तर आन्सर आहे थर्ड, ऑल एक्सेसिस, सर्व करदाते. नेक्स्ट, 11, while computing income from other source, deduction is not allowed to the excessive for. इतर उत्पन्नाच्या गणनेत करदात्यास कोणत्या खर्चाची वजावट मिळत नाही. तर बघा, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस नाही मिळत, पर्सनल एक्सपेन्सेस पण नाही मिळत आणि फाईन अँड पेनॉल्टीज, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. मीन्स करमणुकीचा खर्च, वैयक्तिक खर्च आणि दंडात्मक रक्कम. नेक्स्ट, 12, गिफ्ट रिसिव्ड बाय एन इंडिव्हिज्युअल इन सर्टन सर्कमस्टन्स इज नॉट टॅक्सेबल. वन ऑफ देम इज. बघा, निश्चित परिस्थितीत व्यक्तीस मिळणारी भेट करपात्र नसते, त्यापैकी एक कोणती आहे. आन्सर आहे थर्ड, गिफ्ट रिसिव्ड ऑन मॅरेज. ठीक आहे, लग्नाच्या वेळी मिळालेली भेट. नेक्स्ट, 13, अन इंडिव्हिज्युअल परचेस अ पेंटिंग फॉर 5 lakh बट FMV वॉज 5,25,000.
टॅक्सेबल अंडर सेक्शन 56(2) ऑफ 10. बघा, एका व्यक्तीने 5 लाखला पेंटिंग विकत घेतले पण बाजार मूल्य 5,25,000 होते. कलम 56(2)(x) अंतर्गत करपात्र किती? तर आन्सर येईल नील, किंवा जो डिफरन्स येईल लेस दॅन 50,000 पेक्षा तो. ठीक आहे. नेक्स्ट 14. ऑन कम्प्युटेड पेन्शन रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. सरकारी कर्मचाऱ्याला मिळाली व वटवलेली पेन्शन जी असते ती काय असते? फुल्ली टॅक्सेबल, पूर्णतः करपात्र. नेक्स्ट 15. सॅलरी रिसिव्ड बाय पार्टनर ऑफ द फर्म इज टॅक्स अंडर. फर्ममधील भागीदाराला मिळणाऱ्या पगारावर कोणत्या प्रमुखांतर्गत कर आकारला जातो? तर आन्सर आहे सेकंड, बिझनेस इन्कम, व्यवसाय उत्पन्न. नेक्स्ट 16. इंटरेस्ट क्रेडिटेड टू स्टॅच्युटरी प्रोव्हिडंट फंड इज. संविधानिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याज जे असते ते काय असते? फुल्ली एक्झॅम्प्टेड, पूर्णतः करमुक्त असते. नेक्स्ट 17. इंटरेस्ट क्रेडिटेड टू रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड इज. मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधीवरील व्याज जे आहे ते काय असते? एक्झॅम्प्ट अप टू 9.5% पर एनम. 9.5% वार्षिकपर्यंत करमुक्त असते. नेक्स्ट 18. द बेसिस ऑफ चार्जेबिलिटी अंडर द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज. गृहसंपत्तीमधून उत्पन्न या प्रमुखांतर्गत कर लावण्याचा आधार. आन्सर आहे सेकंड, ॲन्युअल व्हॅल्यू, वार्षिक मूल्य. नेक्स्ट 19. 5 लाख बॉरोड ॲट 12% फॉर हाऊस कम्प्लिटेड इन मार्च 2024. इंटरेस्ट फॉर 2023-24. बघा, 1/4/2015 रोजी 5 लाख कर्ज घेतले, 12% व्याजाने. घर मार्च 2024 पूर्ण झाले. 2023-24 व्याजातील वजावट किती असेल? तर इथे 5 लाखावर 12% काढून आपल्याला जितके पण मंथ आहे ते कॅल्क्युलेट करून त्याच्यावर आन्सर जर काढलं तर इथे इंटरेस्ट जो येईल तो येईल सेकंड 96,000. ठीक आहे. नेक्स्ट 20. अमाऊंट रिसिव्ड बाय एम्प्लॉयर फ्रॉम कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी इज टॅक्सेबल अंडर. कीमॅन विमा योजनेतून नियोक्त्यास मिळणारी रक्कम कोणत्या प्रमुखांतर्गत करपात्र आहे? आन्सर आहे थर्ड, बिझनेस अँड प्रोफेशन, व्यवसाय व व्यावसायिक उत्पन्न. नेक्स्ट 21. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ शेअर अंडर ESOP शाल बी. ESOP अंतर्गत शेअरचा खरेदी खर्च काय मानला जातो? तर आन्सर आहे सेकंड, FMV ऑन डेट ऑफ एक्सरसाइज, पर्याय वापरण्याच्या दिवशीचे बाजार मूल्य. ठीक आहे. नेक्स्ट 22. कॅपिटल गेन ऑन कंपल्सरी ॲक्विजिशन ऑफ अर्बन ॲग्री लँड इज. शहरी शेती जमीन सक्तीने हस्तगत केल्यास त्यावर भांडवली नफा. तर आन्सर आहे सेकंड, एक्झेम्प्ट, करमुक्त. नेक्स्ट 23. ट्रान्सफर ऑफ एंटायर ब्लॉक ऑफ डेप्रेसेबल असेट आफ्टर 36 मंथ लीड्स टू. पूर्ण ब्लॉक घसारा लागू मालमत्ता 36 महिन्यानंतर विकल्यास काय उत्पन्न होईल? आन्सर आहे सेकंड, STCG मीन्स अल्पकालीन भांडवली नफा तोटा. ठीक आहे. नेक्स्ट 24. एक्सेप्शन अंडर सेक्शन 54F नॉट अलाउड इफ एक्सेसिव ओन्स. कलम 54F अंतर्गत वजावट मिळणार नाही तर करदाता हा मालक असेल. तर डॅश आहे फर्स्ट, मोर दॅन 1 रेसिडेन्शियल हाऊस, एकापेक्षा जास्त घर असेल ते. नेक्स्ट 25. इन्कम अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्स इज टॅक्सेबल ऑन. इतर उत्पन्न या प्रमुख अंतर्गत कर कोणत्या पद्धतीने आकारला जातो? आन्सर आहे थर्ड, मेथड ऑफ अकाउंटिंग फॉलोड बाय एक्सेसिव्ह, करदात्याच्या पद्धतीने. ठीक आहे. तसंच बघा, अकाउंटच्या सर्व PDF अवेलेबल आहे. ऑल इन वन, प्रोफेशनल नॉलेज, महाट्रान्सफरची मॉक टेस्ट, त्याच्यानंतर फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल्स आणि अकाउंट्सच्या रिव्हिजन, सगळ्यांची प्राइजेस गिवन आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथनं तुम्ही ते PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.